50 जागा येतील असं तुमची अपेक्षा एक अंदाज होता मला 4-5 जागा फार थोड्या मताने गेल्या. रिकाउंटिंग कदाचित झालं असतं, ते झालं नाही दुर्दैवाने. तर त्या तेही 4-5 जागा वाढल्या असत्या. पण ठीक आहे, तर निवडणुकीमध्ये हारजीत होत राहते. हे यश कुणाचं? पक्षाचं हे यश माझ्या पक्षाचं आहे, माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा आहे. रेती तस्करीच्या माध्यमातून वाढता दहशतवाद नांदेड शहरामध्ये वाढला. वाढता दहशतवाद मोडून काढायची आमची सर्वांची भूमिका आहे. देशामध्ये गुन्हेगारी जास्त आहे. लोकांनी जाऊन निवेदनं मुख्यमंत्र्यांना दिलेली आहेत. SIT गठीत झालेली आहे. अनेक लोकांना मारहाण झालेली आहे. वाळू माफिया देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीला एकंदरीत कडक भूमिका घेऊन ही सगळी माफियाचा राज जो आहे ते मोडून काढायची भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आम्हाला साथ देत आहेत. राजकीय लोकांचे सुद्धा ह्याच्यात जागे बांधले दिसत आहे. अधिकारी सुद्धा त्या तस्करांसोबत फोटो वगैरे चौकशीनंतर सगळं स्पष्ट होईल कोण कोण आहे. त्यामुळे मी ह्याच्यावर आधी भाष्य करणार. महापालिकेच्या कामावर तुम्ही महापालिकेच्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंटला सुधार करण्याचे भरपूर वाव आहे. जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांच्या निश्चितच आम्ही प्रशंसा करू. पण जे कामं करणार नाहीत किंवा ज्या तक्रारी आहेत त्याची कारवाई आम्ही करण्याची आमची भूमिका आहे. थँक्यू.